नमस्कार. आज आहे आपली पाचवी माळ आणि आपला उपासाचा 5वा दिवस. आज थोडं मी वेगळं दाखवते. त्याच्यासाठी आपण लाल भोपळा घेतलेला आहे, त्याची भाजी करणार आहोत आपण. आता भाजीसाठी आपल्याला मिरच्या घेतल्यात मी 4-5 बारीक कापून, थोडासा कढीपत्ता आणि ओलं खोबरं. ओलं खोबरं जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घेतलं तरी चालेल. आता हे आपण थोडंसं कापून घेणार आहोत. जसे छोटे तुकडे करा, मोठे तुकडे करा, जसे आपल्याला तुकडे पाहिजेत तसे आपण करू शकतो. कारण ही भाजी आहे ना लगेच शिजते, तिला वेळ लागत नाही शिजायला. असे तुकडे मी करते. का राजगिऱ्याचे उत्तप्पे बघितले. आज राजगिऱ्याचं पीठ आणि आपलं भगरच बोला, वरई बोला, या दोन्ही पिठं मिळून आपण भाकरी करणार आहोत. राजगिऱ्याचं पीठ नरम असतं म्हणून भाकरी जराशी नरम वाटते खायला, त्यामुळे त्याच्यामध्ये मी थोडंसं जो वरईचं पीठ घेणार आहे. आता आपली भाजी कापून झाली. ही त्याला आपण छोटे छोटे असे तुकडे करून घेतले. इकडे टोप ठेवलं गॅसवरती. आपण त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया. तुम्हाला जर तुपाऐवजी जर तुमच्याकडे शेंगदाण्याचं तेल असेल ते वापरलं तरी चालेल. शेंगदाण्याचं तेल चालतं उपासाला. जिरं थोडंसं फोडणीला, कढीपत्ता आणि मिरची, आपले कापलेले भोपळ्याचे तुकडे परतून घ्यायचं आपण. थोडं परतून झाल्यावर याच्यावर झाकण ठेवूया. थोडंसं त्याच्यात वरती पाणी ठेवूया, म्हणजे आतमध्ये वाफेने आपली भाजी पटकन शिजेल. गॅस बारीकच ठेवायचा आपल्याला. थोडा वेळ गॅसवरती भाजी ठेवली होती. त्याच्यात चवीपुरतं मीठ, खोबरं भरपूर घाला. आणि थोडंसं मला पाणी ठेवायचं आहे, कारण सुकं भाकरी सुकी, त्यामुळे भाजीला थोडंसं पाणी ठेवणार आहे. थोडीशी साखर, परत थोडंसं परतून घेऊ. साखर आणि मीठ वितळेपर्यंतच आपल्याला ठेवायचं आहे. आता ही भाजी आपली ओलसर अशी झालेली आहे. भाजी शिजलेली पण आपली व्यवस्थित. ही भाजी आपण साईडला ठेवायची. भाकरीसाठी आपण तवा ठेवला गॅसवरती. आता आपण वरईचं पीठ घेणार आहे. आपल्या 2 ते 3 भाकरी घालायची आहेत. अर्धा कप आपण वरईचं पीठ घेतलं. त्याचबरोबर आपण त्याच्या डब्बलनी राजगिऱ्याचं पीठ घेणार. राजगिऱ्याचं पीठ चिकट असतं म्हणून आपण त्याला मिक्स होण्यासाठी आपण वरईचं पीठ घेतोय. तर हे दोन्ही पीठ मिक्स करून त्याच्यावर थोडं किंचित मीठ टाकून घ्यायचं. नंतर थोडं थोडं पाणी घेऊन मळून घेऊया. आता आपलं पीठ व्यवस्थित आपण मळून घेतलंय. आता अशी आपण भाकरी केलेली आहे. काही जण मोठी करतात, मी छोटी भाकरी केली. आता तवा तापत ठेवलेला आहे. आता अलगद हाताने आपण ती भाकरी घालून घ्यायची. थोडंसं पाणी लावून घेऊया. काही जण पोलपाटावर लाटून घेतात. तसं घेतलं नाही अशी लाटता आली तरी चालेल हाताने. पण आता एका साईडने आपली व्यवस्थित पाणी थोडं कमी झालं का समजायचं की खाली आपली भाकरी शिजली. तर उलटून घ्यायची.
खालून पण आपण अशीच भाजून घ्यायची तिला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही तूप लावलं तरी चालेल, भाकरी खूप छान लागते तूप लावून. भाकरी झाली तर ही काढून घेऊया आणि दुसरी टाकून घेऊया भाकरी. आपण पहिली शेकवली ना तशीच आपण ही दुसरी शेकवून घेणार आहोत. थोडी खालून वाफ घालून घ्यायची म्हणजे खालून पण ही भाकरी व्यवस्थित आपली शिजते. आपल्या दोन्ही भाकऱ्या तयार आहेत खाण्यासाठी. भाकरी तयार आहे खायला. कशी वाटली रेसिपी? आवडली का? आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.